चला तर मुलांनो, आज आपण पाहूया हातच्याची वजाबाकी कशी करायची. नॉर्मल वजाबाकी आपण करतो ती तर सोपी असते, का तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करणं सहज सोपं जातं. मात्र लहान मुलांना हातच्याची वजाबाकी म्हणजे टेन्शन येतं. आता मी एक संख्या घेतलेली आहे बघा, 44 वजा 27. तर 4मधून 7 जात नाही, म्हणजे 7 ही संख्या 4 या संख्येपेक्षा मोठी आहे. तर आपण हातचा कसा घ्यायचा, तर शेजारच्या संख्येकडून 1 घ्यायचा, म्हणजे इथे 1 लिहायचा आणि ही खालची संख्या वर आहे तशी लिहायची. मग 14मधून 7 घालवायचा. आता आपण ह्या संख्येकडून 1 घेतलं आहे, मग ह्या संख्येतून 1 वजा करायचा. हे लगेच करायचं, का तर नंतर राहून जातं आणि आपल्याला परीक्षेत मार्क कमी मिळतात. मग 14तून 7 गेले तर किती राहिले, 14तून 7 गेल्यावर 7 राहिली. 14तून 7 कसे घालवायचे हाही प्रश्न पडतो. तर वजाबाकी करताना नेहमी काय करायचं, जी छोटी संख्या आहे म्हणजे 7 ही संख्या आहे, 7पासून 14 येईपर्यंत आपण बोटावर मोजू शकतो. मग पाहू शकता 8, 9, 10, 11, 12, 13, 14 हे किती अंक झाले, हातावर मोजले तर 7 अंक झाले. म्हणून 14तनं 7 गेले तर 7 उरले आणि 3मधून 2 गेले तर 1 उरले. इतकी सोपी आहे हातच्याची वजाबाकी.